नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आजचा सुद्धा विषय हा जबरदस्त आहे मित्रांनो. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की सेकंड ओपिनियन. सेकंड ओपिनियन का महत्त्वाचे आहे आणि कुठल्या फील्डमध्ये महत्त्वाचे आहे, तर हे आज आपण जाणून घेणार आहे. सेकंड ओपिनियन म्हणजे काय, की दुसऱ्या एका चांगल्या व्यक्तीचा सल्ला, त्याच फील्डमध्ये असणाऱ्या मास्टरचा सल्ला. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण कशामध्ये आज पाहणार आहोत, तर पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर. ज्या फील्डमध्ये वैद्यकीय सेवा, आर्थिक, त्यानंतर कौटुंबिक, त्यानंतर गांभीर्य पूर्वक काही परिस्थिती असेल, तर अशा वेळी आपण दुसरं मत म्हणजे सेकंड ओपिनियन घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर वकील असतील, त्याच्यानंतर जमिनीचे व्यवहार असतील, कौटुंबिक वाद असतील, काही मेडिकल इन्शुरन्सच्या बाबतीत असतील, तर आपण ते सविस्तर पाहूयाच. आता पहिलं आपण पाहूया की या सगळ्यात महत्त्वाचं फील्ड म्हणजे जे मेडिकल फील्ड आहे, डॉक्टर, याच्यामध्ये सेकंड ओपिनियन का गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट, एखाद्या डॉक्टरने जर ट्रीटमेंट दिली, ती जर चुकीची असेल तर आपण, किंवा आपल्याला पटत नसणारी असेल, किंवा त्याची लक्षण आपल्याला वाटत असेल की अशा पद्धतीचे नसतील, तर आपण निश्चित दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे, जो त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे. या केसमध्ये आपल्याला दुसरा सल्ला घ्यायचा, ज्याच्यामुळे काय होणार आहे की आपलं मानसिक समाधान होणार आहे. दुसरी गोष्ट, आपला वेळ वाचणार आहे आणि आपली ट्रीटमेंट व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळं जर चुकीची उपचार पद्धती असेल तर दुसऱ्या मताने जर योग्य ती ट्रीटमेंट मिळाली, आपला वेळ वाचला, आपला पैसा वाचला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्या केसमध्ये आपल्याला तिथं सेकंड ओपिनियन घेणं खूप गरजेचं असतं. वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार देत असतात, त्याच्यामुळे त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये सेकंड ओपिनियन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्या डॉक्टरने मोठी सर्जरी सजेस्ट केली असेल, तर 100% तुम्हाला याच्यामध्ये सेकंड ओपिनियन घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे. कारण जर ती शस्त्रक्रिया टाळणारी असेल, आमच्या नातेवाईकाच्या बाबतीत सुद्धा अशीच एक घटना घडली होती की त्यांना पोटाच्या हर्नियाचं ऑपरेशन सांगितलं होतं, परंतु त्याचा काही क्रायटेरिया आहे की किती मिलीमीटर किंवा किती सेंटीमीटर तो हर्निया असला पाहिजे, त्यावेळी त्याचं ऑपरेशन करावं लागतं. किंवा अदरवाईज तुम्ही जर ऑपरेशन नसेल करणार, तर त्याचे काही पथ्य आहेत. वजन न उचलणे, जिना न चढणे, किंवा जास्त वेळ उभे न राहणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही लाईफ टाईम विदाऊट ऑपरेशनची तुम्ही ती करू शकता. किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी असतात की बरेच डॉक्टर लोक काय करतात की पैशाच्या लालचेपोटी सांगून टाकतात शस्त्रक्रिया करा. त्याच्यामुळं मित्रांनो, याच्यामध्ये एक्सपर्टची राय म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्त्वाचा याच्यामध्ये आपल्यासाठी उपयोगी पडतो. कारण जर शस्त्रक्रिया टाळता आली तर त्याच्यामध्ये आपला वेळ आणि चुकीची उपचार पद्धती सुद्धा टळली जाते, आणि जो आपल्या आरोग्याला इतरत्र जो धोका होणार आहे किंवा आणखी जे काही काम वाढत जाणार आहे ते वाढत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये सेकंड ओपिनियन घेणं हे खूप खूप गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे की जर समजा मोठे आजार असतील, कर्करोग असेल, हृदयरोग असेल, किंवा न्यूरोलॉजिक काही असेल, तर त्याच्यामध्ये तर 100% तुम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचंय म्हणजे घ्यायचंच. कारण जर ते ओपिनियन तुम्ही घेतलं नाही आणि जर चुकीच्या पद्धतीने सर्जरी झाली किंवा केमो झाली, तर तो त्रास तुम्हालाच भोगावा लागणार. त्याच्यामध्ये पैसे आणि वेळही वायाला जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता जर तुम्ही सेकंड ओपिनियन घेतला आणि दोन्ही डॉक्टरांचं एकच मत आलं, त्याच्यामध्ये काय होतं की फॅमिली निर्धास्त होते, समाधानी होते, त्या रुग्णालाही समाधान वाटतं. त्याच्यामध्ये चला, हे 2-3 डॉक्टरांचं मत एकच आहे, त्याच्यामुळं आपला वेळ, पैसा आणि समाधान सगळ्यात महत्त्वाचं. त्या जो रोगी आहे ज्याच्यावरती ही ट्रीटमेंट करायची, तो सगळ्यात जास्त समाधानी होतो. त्याच्यामुळं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता दुसरं जर आपण प्रोफेशन पाहिलं, ते म्हणजे लॅबोरेटरी म्हणजे पॅथॉलॉजिस्ट. आता इथे काय होतं की इथे माणसाकडून सुद्धा रिपोर्ट चुकतात. म्हणजे बऱ्याच वेळा आलेला एक असतो आणि त्याच्या मानसिकतेनुसार घरून जर भांडणं करून आला असेल तर टाईपरायटिंग मध्ये सुद्धा चुकू शकतो. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. कारण हे माझ्याच बाबतीत घडलेलं आहे. ज्यावेळेस मला करोना झाला होता 2020 मध्ये, 19-20च्या दरम्यान,
तर त्यावेळी ज्या टेस्ट घेतल्या गेल्या, तर त्याच्यामध्ये रॅन्डमली ह्या ट्रीटमेंट चालू होत्या. बऱ्याच रेमडेसिवीर वगैरे हे काही ड्रग कुणाला माहिती नव्हतं, पण त्याच्यामध्ये अशी काही इंजेक्शन दिली गेली की ज्याच्यामुळे माझं HGPT आणि HGOT हे जबरदस्त वाढलेलं दाखवलं. आणि त्यांनी मला एक इंजेक्शन सुचवलं होतं द्यायचं, परंतु मी सेकंड ओपिनियन घेतलं. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट केली, त्याच्यानंतर ते बरोबर आलं. म्हणजे ह्या चुका होतात ह्या. आणि विशेष करून ज्या बायोप्सीच्या टेस्ट असतात, म्हणजे ज्याच्यामुळं कॅन्सर कितपत तुमच्या शरीरात आहे किंवा ट्यूमर हा कार्यरत आहे किंवा तसाच राहणार आहे की घातक आहे, हाडामधली गाठ कशी आहे, ती तशीच राहणारी आहे का, वाढणारी आहे का, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळं तुम्ही याच्यामध्ये सेकंड ओपिनियन घेणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्यामुळे जर तुमच्यावरती शस्त्रक्रिया झाली, त्याच्यामध्ये पाय जाऊ शकतो, हात जाऊ शकतो, बऱ्याच वेळी काय काय अवयव बाहेर काढले जातात. त्याच्यामुळं पॅथॉलॉजिस्टमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या लॅबवाल्यांवरती विश्वास पूर्ण न ठेवता, ह्या ज्या महत्त्वाच्या मोठमोठे आजार आहेत त्याच्यामध्ये 2 पैसे गेले तरी चालतात, परंतु तुम्हाला सेकंड ओपिनियन घेणं खूप खूप गरजेचं असतं. आता हे कधी घ्यायचंय सेकंड ओपिनियन, की ज्यावेळेस रुग्णाला शंका असेल किंवा डॉक्टरांनी मोठी सर्जरी सुचवली असेल किंवा कॅन्सरची काही बायोप्सी वगैरे झाली असेल किंवा पुढं काय मोठी त्याच्यातून सर्जरी होणार असेल, तर त्यावेळी एक घेणं खूप गरजेचं पडतं. कारण याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात मोठी चूक होते की आपण सेकंड ओपिनियन घेत नाही, मग त्याच्यानंतर वेळ निघून गेल्यानंतर फक्त पस्तावण्याची कामं येतात. त्याच्यामुळं मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर शंका वाटत असेल किंवा वाटत असेल की इथं काही खरं दिसत नाहीये, तर 100% तुम्ही तिथं रामराम ठोकून दुसरं सेकंड ओपिनियन घ्या. ज्यावेळी त्यांची मतं जुळतील, तुमचं कुटुंबाचं समाधान होईल, त्याच वेळी कुठलंही पाऊल उचला. अर्जन्सीमध्ये असं कुठेही काही करू नका. अजून गमतीशीर गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण आता अजून एक तुम्हाला गंमत सांगतो. गॅरेजच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे, म्हणजे माझ्याच बाबतीत घडलेली आहे. तर माझ्याकडे एक नॉन गिअरची गाडी ज्युपिटर, तर ती मी एक काही 3 आठवडे वगैरे चालू वगैरे केली नव्हती किंवा सर्व्हिसिंगलाही बराच काळ गेला असेल, मी ते वापरतही नाही जास्त. तर ज्यावेळी मी ती गाडी गॅरेजला घेऊन गेलो, तर एक जण काय म्हटला की बरेच दिवस उभं राहिल्यामुळे त्याच्यात कचरा साचला असेल, पेट्रोल खराब असेल. ठीक आहे, मी तिथून पुढे गेलो आणि त्याच्यानंतर दुसरा एक जण म्हटला की ते कॉम्प्रेसर धरत नाही, त्या पेट्रोलमध्ये टुटी ऑइल टाका. आता ते ॲक्च्युली ती प्रोसेस नाही आहे किंवा कंपनीने सुद्धा ते रिकमेंड केलं नाही की त्या पेट्रोलमध्ये ऑइल टाकायचं. आणि मी म्हटलं मग त्याच्यामुळे काय होणार? तो म्हटला की त्याच्यामुळे ते पेट्रोल जळेपर्यंत ते क्लिअर होऊन जाईल. ॲक्च्युली मित्रांनो, मला तिथे सुद्धा डाऊट आला, कारण आज ह्या 2 व्हीलर 4 व्हीलरच्या गॅरेज क्षेत्रामध्ये जे सगळे हाताखाली शिकून आलेले असतात, 40 ते 50% लोकांना याचं काहीही काम जमत नाही, काहीही फेकाफेकी करतात, काहीही करून देतात. तर मी एका एक्सपर्ट, जिथे बाईक पॉईंट असतात किंवा कारचे जे मेन पॉईंट असतात, जिथे इंजिनियर वगैरे असतात, तिथे मी गाडी दाखवली. तर त्यांनी सांगितलं की साहेब, तुम्हाला ही गाडी सर्व्हिसिंग करून घ्यावं लागेल, की बरेच दिवस झालं तुम्ही सर्व्हिसिंग नाही केलेली. तर ती सर्व्हिसिंग जर केली, त्याच्यामध्ये कार्बोरेटरही साफ होऊन जाईल आणि दुसरं जे एअर फिल्टर आहे ते जाम असेल, तर त्याने खोलल्यानंतर ते एअर फिल्टरमधून बरीच घाण निघली. ते एअर फिल्टर चेंज केलं, त्याच्यानंतर कार्बोरेटर वगैरे क्लीन केलं, त्याच्यानंतर ऑइल वगैरे चेंज केल्यानंतर गाडी एकदम व्यवस्थित झाली. म्हणजे बरीच लोक त्याच क्षेत्रातले असणारे हे मिसगाईड करू शकतात तुम्हाला. त्याच्यामुळे ही सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बघा, छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याबरोबर घडत असतं, ते आपण नेहमी त्या गोष्टीवरती मार्क करत असतो. तर 4 व्हीलरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तसंच बघा, की 4 चाकीचा खर्च तुम्हाला शोरूमला वेगळा सांगितला जाईल, एखाद्या फिटरकडे वेगळा सांगितला जाईल, एखादा भाग रिपेअर होत असेल तर ते रिपेअर करणार नाही, तसंच टाकून देतील. आणि आपल्याला जास्तीत जास्त बिल का मारतात, की कारण त्यांना शोरूममध्ये कसं असतं, ते जे ॲडवायझर वगैरे असतात त्यांना इन्सेंटिव्ह असतात, त्याच्यामुळे ते स्पेअर वगैरे खपवायच्या मागे असतात. पण एखादा चांगला फिटर असेल, एखादा अनुभवी फिटर असेल, तर तो काय करतो, तेच ॲडजस्टमेंट करून, आता शोरूमला कसं आहे, समजा प्लग असतील गाड्यांना, तर ते प्लग डायरेक्ट चेंज केले जातात, पहिलं तो घासून परत तो लावतो, प्लग चालतात ते. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुमच्या दैनंदिन जीवनात
तुम्हाला सेकंड ओपिनियनची खूप खूप गरज पडते. आता त्याचबरोबर दुसरा एक पेशा आहे वकिलीचा. वकिलांमध्ये सुद्धा आपल्याला काय होतं की आर्थिक गुंतागुंती ज्या असतात किंवा कौटुंबिक जे वाद असतात, एखादा वकील काय करू शकतो की त्याच्या फायद्यासाठी एखादाच मार्ग सांगू शकतो, पण एखादा वकील काय करेल की अनेक मार्ग सांगेल, तुम्हाला त्यातून चॉईस करता येऊ शकतं, तुमचं समाधान होऊ शकतं की आपण अशा पद्धतीने जर गेलो तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये इथं फायदा होऊ शकतो. तर त्या सुद्धा गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे की म्हणजे एखाद्या वकिलाने सांगितलं की तुम्ही वन वे चालायचे असं नाही, दुसऱ्या वकिलाचा सुद्धा सल्ला घ्यायचा आहे, त्यांना मूळ कागदपत्र द्यायचे आणि जे आहे ते खरं सांगायचे. आणि ज्यावेळी तुम्ही दोन वकिलांचे सल्ले घेत असता त्यावेळी एकमेकांबद्दल म्हणजे त्या दोन वकिलांबद्दल कधी तुम्ही त्यांच्यापाशी निगेटिव्ह बोलू नका. नेहमी पॉझिटिव्ह बोला किंवा कुठेही सांगूच नका आम्ही इथे इथे गेलो होतो किंवा तिथे तिथे गेलो होतो, असे त्यांना काही एक्स्ट्रा सल्ले किंवा एक्स्ट्रा मार्गदर्शन देऊ नका की आम्ही अशा अशा पद्धतीने गेलो होतो. एखाद्या वकिलाला कसं असतं, एखाद्या केस लढण्याच्या सुद्धा त्यांच्या पद्धती किंवा कायद्याचा अभ्यासही वेगळा वेगळा असतो. त्याच्यामुळं आपल्याला जर वाटलं कधी हे सल्ला घ्यायचा, आपल्याला वाटलं की हा वकील अर्धवट सल्ला आपल्याला देतोय किंवा याच्याच फायद्याची बाजू सांगतोय किंवा आपल्या लक्षात येत नाहीये किंवा आपण आता दुसरा सल्ला घेणं गरजेचं आहे. किंवा दुसरी गोष्ट, तुम्हाला एखाद्या ठिकाणी अर्ज करायचा आहे किंवा एखादी डील साईन करायची किंवा एखादा फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे, अशा वेळी 100% तुम्ही तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्या. कारण काय होतं की अर्धवट जे शिकलेले वकील आहेत यांच्या भरोश्यावर तुम्ही पुढे जाऊ नका, कारण त्याच्यातून आपल्याला फक्त पस्तावण्याची वेळ येते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शिकलेले जे वकील असतील त्यांचा सल्ला घ्या, जे 2-3-4 मार्ग दाखवतील अशा लोकांचा सल्ला घ्या. कारण काय होतं बऱ्याच वेळा वकील सुद्धा एखादीच बाजू आपल्याला दाखवतात, त्याच्यामुळे आपल्याही लवकर लक्षात येत नाही. त्याच्यामुळं या गोष्टींमध्ये सुद्धा आपण तत्पर राहिलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, इन्शुरन्स फील्डचं मी तुम्हाला का म्हटलो की बरेच एजंट जे असतात, आता जे लाईफ इन्शुरन्स करतात ते काय करतात, आता समजा IRDAचा रूल आहे, इन्शुरन्स डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, ही जी मेन अथॉरिटी आहे इन्शुरन्स कंपन्यांना देणारी. तर त्याच्यामध्ये काय होतं की त्यांनी जर सांगितलं की तुम्ही एक 10% 5% त्यांना कॅल्क्युलेशन करून सांगा, तर हे एजंट काय करतात 30% 40% कॅल्क्युलेशन करून आपल्याला सांगतात. म्हणजे तो आकडा जर तुम्ही 3 लाख भरले तर तुम्हाला 30 लाख कसे मिळतील असं तुम्हाला फोकस केलं जातं. आणि मग सांगितलं जातं हा ब्लॉक पिरियड आहे, 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष पैसे काढता येत नाही, अचानक गरज लागली किंवा त्याच्यात जर काढले किंवा त्याच्यात काही क्लॉज असतात की पैसे सुद्धा कधी कधी परत मिळत नाही, ते गंगाजळी जातात. त्याच्यामुळं ज्या वेळेस तुम्हाला इन्शुरन्समध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर समजा LIC मध्ये करायची तर LICच्या 2 एजंटला गाठा, 3 एजंटला गाठा, बोलवा, ते येतात ऑनलाईन तुमच्या घरी येतात, चहा पाजा, त्यांना मीटिंग घ्या की बाबा हा असा प्लॅन आहे, मला कसं एवढे पैसे लावायचे, कशा पद्धतीने होईल कशा पद्धतीने होईल. 2-3 तुम्ही हे ओपिनियन घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःला सुद्धा निर्णय घ्यायला सोपं जातं की आपण कुठं पैसे टाकले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपण इथं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा हा सेकंड ओपिनियन जो आहे हा आपल्या माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 100% जागोजागी हे जे सल्ले देणारे लोक आहेत किंवा कुठे आपल्याला सल्ला घ्यायची वेळ आली तर मी निश्चित तुम्हाला सांगेल, माझी एक यूट्यूब फॅमिली म्हणून, कारण आपण तुम्हाला माहिती आहे की आपलं मेन इंटेन्शन काय आहे चॅनलचं, की आपल्या यूट्यूब फॅमिली किंवा त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र कुठेही फसू नयेत किंवा त्यांना सहजासहजी फसवता येऊ नये एवढं आपण त्यांना त्यांच्यापर्यंत जी माहिती आपण कलेक्ट करणार, गोळा करणार, ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. कुठलाही निर्णय असू द्या, कुठलाही, एखादा तुमचा CA असेल, त्यांनी सांगितलं असेल की अशा अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुमचं ह्या पद्धतीने नाहीये, मग तुम्हाला असा असा भविष्यात त्रास होऊ शकतो किंवा मग तुमची फी किती आहे, आमची फी एवढी आहे, आमची फी तेवढी आहे, तर दुसऱ्या CA कडे जा, त्यांना सांगा माझं असं असं स्टेटमेंट आहे, हे ते त्यांच्या समोर दाखवा. कारण काय होतं मित्रांनो, आज समाजामध्ये की तुमचे 2 पैसे कसे काढता येतील खिशातून आणि स्वतःच्या खिशात कसे घालता येतील एवढंच चाललेलं आहे. आज मेडिकल फील्डमध्ये निव्वळ फसवाफसवी चाललेली आहे मित्रांनो. भरमसाठ पैसे लुटले जातात, भरमसाठ बिलं ठोकली जातात, काहीच्या काही बिलं, अक्षरशः लोक त्या बिलापायी रडू रडू म्हणजे जमिनी विकल्या त्यांनी, एवढा त्रास त्यांना, एवढे हॅरेसमेंट करतात हॉस्पिटलवाले सुद्धा. म्हणून सेकंड ओपिनियन
खूप महत्त्वाचं आहे. जे काम जर तुमचं 10 रुपयात होणार असेल तर तिथं तुम्ही 1000 रुपये 2000 रुपये घालवू नका. कारण हे लोक फक्त जे प्रोफेशनल लोक आहेत याच्यामध्ये सेकंड ओपिनियन फक्त प्रोफेशनल लोकांच्याच बाबतीत घेतलं जातं. का आपल्याला बाजारात गेल्यानंतर का आपल्याला वांगे घेताना सेकंड ओपिनियन घ्यायचं नाही, मी हे वांगे घेऊ का ते वांगे घेऊ का हे बटाटे घेऊ का ते बटाटे घेऊ. हे प्रोफेशनल लोक, ज्या ठिकाणी फसवणूक होण्याची चान्स असते तिथं जे प्रोफेशनल लोक बसलेले असतात. आता जे मी तुम्हाला सांगितलं हे जे प्रोफेशन्स आहेत, जे डॉक्टर असेल, वकील असेल, चार्टर्ड अकाउंट असेल, गॅरेज असेल, इन्शुरन्स असेल, अनेक काही फील्डमध्ये, म्हणजे प्रत्येक ज्या फील्ड आहेत, प्रोफेशनल ज्या फील्ड आहेत, किंवा एजंट असतील, काही बँकेचे एजंट असतील, किंवा तुमचे परत ते ट्रेडिंगचे काही लोक असतील. ट्रेडिंगचे ते एकदम 100% फसवणारेच लोक असतात त्याच्यामध्ये बरीच. त्याच्यामुळं आपले पैसे, आपल्या कष्टाचे पैसे हे कुठेही फुकट जाऊ नये, आणि फुकट जाऊन सुद्धा शरीराला त्रास होऊ नये किंवा मानसिक त्रास होऊ नये, आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, म्हणून आपल्याला सर्वांना ह्या गोष्टीचं प्रामुख्याने लक्ष ठेवायचे की आपल्याला थोडं थांबवून, कोणी तुम्ही लगेच आजच्या आज निर्णय कुठल्या गोष्टीचा घ्यायचा नाही. किमान एक दिवस थांबा की मी दुसऱ्या दिवशी सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही प्रिपेअरिंग करू शकता, की सेकंड ओपिनियन घेऊ शकता, आणखी काही गोष्टीचा अभ्यास करू शकता, आणि निवांत तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळी तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये टाकता त्यावेळी त्याच्यावरती कॅल्क्युलेशन चालू असतं स्वतःच. तुमचा ब्रेन स्वतःचा सुद्धा खूप विचार करतो, ते सुद्धा कॅल्क्युलेशन तुम्हाला त्याचं सुद्धा उत्तर हे मिळत राहतं. त्याच्यामुळे मित्रांनो, इथून पुढं लाईफमध्ये सेकंड ओपिनियन घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही, जेणेकरून आपले 99% चान्स जे फसायचे ते कमी होतात. बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर किंवा लाईक केल्यानंतर असेच नवनवीन व्हिडिओचा शोध घेण्यास बरं वाटतं. अभ्यास करून तुमच्या पुढं काही गोष्टी आपल्या यूट्यूब फॅमिली पुढं मांडायला बरं वाटतं. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या नातेवाईक मित्रांना शेअर करा, आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.